नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना वितरण अपडेट आहे, सविस्तर जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मैत्रिणींनो, चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे अशाच खात्रीशीर बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. कालपासून लाडकी बहीण योजनेच्या मार्च आणि एप्रिल या 2 रखडलेल्या हप्त्यांबाबत बातमी बघायला मिळालेली आहे. प्रत्येक न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरमध्ये, प्रसिद्ध वृत्तपत्रांमध्ये ही बातमी आलेली आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती केलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लवकरात लवकर बहिणीच्या खात्यावर यायला हवे. त्याचप्रमाणे हे जे काही वितरण आहे ते महिन्याच्या महिने आणि प्रत्येक महिन्यात त्यांना मिळायला हवं. कारण लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेमुळे महिलांचा आकडासुद्धा कमी झालेला आहे, लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळं जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळायला हवा. आता मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्याचे पैसे पेंडिंग आहे. त्याचप्रमाणे आता मे सुरू झालेला आहे. आज 7 मे आहे, तरीसुद्धा लाडकी बहीण योजनेच्या कुठल्याही प्रकारच्या वितरणाला अजून सुरुवात झालेली नाही. मग प्रत्येक महिन्यामध्ये वितरण करायच्या आधी GR काढणं आवश्यक असते का? GR न काढतासुद्धा वितरण करता येते. तर आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाला विनंती केली आहे की वितरणासंबंधित, आणि हा मुद्दा आपण लावून धरलेला होता. आता प्रसिद्ध न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरमध्ये बातमी आली आहे. म्हणजे आता सरकारला वितरण लवकरात लवकर करावेच लागणार आहे. कारण लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून तर आतापर्यंत कुठल्याही महिन्याच्या वितरणाला एवढा विलंब झाला नाही, तेवढा मार्च महिन्याच्या वितरणाला विलंब झालेला आहे. मग जेव्हा हप्ता मिळेल तेव्हा मार्च आणि एप्रिल हा सोबत एकत्रित देण्यात यावा. म्हणजे एकत्रित 2 हप्त्याचे 3,000 रुपये बहिणींना देण्यात यावे. कारण मे महिनासुद्धा सुरू झालेला आहे. वितरणासंबंधित कुठलेही कारण आता शासनाने द्यायला नको. कारण ऑलरेडीच खूप उशीर झालेला आहे या महिन्याच्या वितरणाला. लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत आहेत. बहिणी कमेंट करतात की पैसे कधी मिळणार आहे या महिन्याचे, परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची अशी अपडेट आलेली नाही. कुठल्याही प्रकारचे कारण न देता लवकरात लवकर मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना मिळायला हवे आणि प्रत्येक महिन्याचे पैसे त्याच महिन्यात त्यांना मिळायला हवे. वेळेवर वितरण झालं तर बहिणींना या योजनेचा खूप फायदा होणार आहे. कारण लाडकी बहीण योजना जशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याचप्रमाणे लाडली बहिणा योजना मध्य प्रदेशात आहे. तिथेसुद्धा त्यांना 1,500 रुपये महिना मिळतो. आधी तिथे सुरुवातीला जेव्हा ही योजना सुरू झाली 2023मध्ये, तेव्हा त्यांना पहिली किस्त 1,000 रुपयाची मिळाली. आतापर्यंत लाडली बहीण योजनेचे मध्य प्रदेशामध्ये 35 हप्ते बहिणींना मिळालेले आहे. म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि आता मे महिन्याचा हप्ता त्यांना मिळणार आहे, म्हणजे 36वा हप्ता. तर तिथे अतिशय चांगल्या प्रकारे ही योजना राबवली जात आहे आणि महिन्याच्या महिन्या बहिणींना पैसे मिळत आहे. तर आपल्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे व्यवस्थितरित्या ही योजना सुरू असावी आणि पुढेही अशीच सुरू राहावी. कारण बहिणींना 2100 नाही दिले तरी चालेल, परंतु 1,500 जर महिन्याच्या महिना मिळाले तर त्याचा बहिणींना अतिशय जास्त फायदा होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला हेच विनंती करणार आहोत की GR न काढतासुद्धा आता वितरण करायला हरकत नाही. कारण अतिशय विलंब या महिन्यामध्ये झालेला आहे आणि 2 महिन्याचे हप्ते रखडलेले आहेत. त्याचप्रमाणे आता 3रा महिनासुद्धा सुरू झालेला आहे. लाभार्थ्यांची संख्यासुद्धा आता कमी झालेली आहे. मग जे लाभार्थी पात्र आहेत त्यांनासुद्धा वेळेवर हप्ता मिळायला हवा. तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला अतिशय व्यवस्थितरित्या समजली असेल. तर आजच्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायचं आहे. व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच खात्रीशीर बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओत.